हाय फ्रेंड्स, आज न्यू क्वेश्चन बघणार आपण आणखी जो काही आज इथं आपण बोर्डवर लिहिलेला आहे तो मागच्या क्वेश्चनमध्ये आपण थोडीशा व्हरायटी बघितलं होतं. याच्यापेक्षा आणखी व्हरायटीज आपण क्वेश्चन घेऊन येतो आहे. म्हणजेच तुमच्यासाठी जे काही क्वेश्चन आहेत सगळे इंटरेस्टिंग क्वेश्चन मी घेऊन येतो आहे. म्हणजे कसं एखादा क्वेश्चन फक्त त्याच बेसिसचा करू विद्यार्थी काय म्हणजे आपले फ्रेंड्स काय होतात, बोर होतात. मग त्यामुळे आपण काय केलं, आज आणखी नेक्स्ट स्टेप घेतली त्याच्यामध्ये. ओके, आता आजचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 वर्किंग नोट सॉल्व्ह करणं आहे. काय करणं आहे? 2 वर्किंग नोट सॉल्व्ह करणं आहे. म्हणजे 2 वर्किंग नोट कोणकोणते राहणार? एक न्यू रेशो कॅल्क्युलेशनची राहणार आहे आणि एक न्यू कॅपिटल ॲडजस्टची वर्किंग नोट राहणार. आता कॅपिटल ॲडजस्ट तुम्हाला माहिती नाही, कॅपिटल ॲडजस्ट काय असतं. ऑलरेडी कॅपिटल फंड तुम्ही तुम्हाला असाल, ऑलरेडी कॅपिटल फंड तर दिलेला असतो, पण कॅपिटल ॲडजस्ट कुठची कंडिशन आली, राईट ना. मग त्यासाठी एक नवीन कंडिशन आली म्हणून हा तुमच्यासाठी मी क्वेश्चन घेऊन आलो आहे. आता क्वेश्चन बघा कशा पद्धतीचा आहे. आपण लक्षात ठेवायचं आहे की टॉपिक कोणता बघतोय. टॉपिक बघतो आपण ॲडमिशन ऑफ पार्टनरशिप. कोणता बघतोय? ॲडमिशन ऑफ पार्टनरशिप. मग आता क्वेश्चन बघा कशा पद्धतीने. द बॅलन्स शीट ऑफ आदिल अँड समीर who shares in the ratio of 2:1 as on 31st March 2018, राईट. आता क्वेश्चन मध्ये आदिल आणि समीरने बिझनेस स्टार्ट केला, राईट. आदिल आणि समीरने बिझनेस स्टार्ट केल्यानंतर त्यांचा प्रॉफिट अँड लॉस जो काही रेशो होता, शेअरिंग रेशो होता, तो होता आपला 2:1. तो जो काही बॅलन्स, त्यांचा जो काही बॅलन्स होता तो रेशो होता तो होता 31st मार्च 2018 चा, म्हणजे जी ओल्ड बॅलन्स शीट होती त्याची. मग त्यांनी एक बॅलन्स शीट प्रोव्हाइड केली. ती बॅलन्स शीट कशा पद्धतीची ते बघा पहिले. बॅलन्स शीट as on 31st March 2018, liability and asset, right. आता liability साइड ला कंडिशन आहे कॅपिटल आदिल अँड समीर. आदिलचा बॅलन्स दिलेला 90,000 आणि समीरचा बॅलन्स आहे 48,600. हा जो बॅलन्स आहे ट्रान्सफर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला, राईट. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन ऑफ रिझर्व, हा जी काही इझी कंडिशन आहे या थोडीशी वेगळी आहे आणि ह्याचा जो काही इफेक्ट आहे तुम्हाला मी आन्सर सॉल्व्ह करत असताना याचा इफेक्ट दाखवेल, कारण ह्याचा इफेक्ट थोडासा वेगळा होतो. तो कशा पद्धतीने होणार, जेव्हा आपण लेजर अकाउंट तयार करणार त्यावेळेला ह्याची मी तुम्हाला इफेक्ट सांगेल. ओके, एवढी कंडिशन लक्षात ठेवा. त्यानंतर जनरल रिझर्व, ही कंडिशन तुम्हाला माहिती आहे, राईट. ही कंडिशन ट्रान्सफर होणार कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइडला, ओल्ड पार्टनर डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी आहे, लायबिलिटीला ट्रान्सफर होणार. बिल्स पेएबल 60,000 लायबिलिटी आहे, लायबिलिटीला ट्रान्सफर होणार. ही झाली तुमची लायबिलिटी साइड पूर्णपणे ट्रान्सफर. ओके, त्यानंतर नेक्स्ट साइड असेट साइड. कोणती आहे? असेट साइड. असेट साइडला दिलेली पहिली कंडिशन लँड अँड बिल्डिंग 75,000 रुपीज असेट. इन्व्हेस्टमेंट 1,08,000 रुपीज असेट. डेटर्स 39,000 असेट. गुडविल 12,000. ही जी काही गुडविल दिलेली आहे आज आपल्याला जशीच्या तशी गुडविल जी काही आहे ती कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायची. कुठे ट्रान्सफर करायची? कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायची. आणि जर गुडविल असेट साइडला जर दिलेली असेल तर ती गुडविल ट्रान्सफर होईल कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला. ट्रान्सफर कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला. ही जी गुडविल कॅपिटल अकाउंट डेबिट साइडला ट्रान्सफर होईल. नेहमी लक्षात ठेवायचं, असेट साइडच्या कंडिशन नेहमी ट्रान्सफर होतात कॅपिटलच्या डेबिटला. त्यानंतर गुडविल नंतर कंडिशन दिली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस तुम्हाला ज्या 5 कंडिशन सांगितल्या होत्या त्यापैकी एक कंडिशन ही पण आहे. कोणकोणत्या 5 होत्या? एक कॅपिटल होता, जनरल रिझर्व होता, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस होता. त्या 3 कंडिशन झाल्या. नेक्स्ट कंडिशन कोणती असते आपली? पार्टनर लोन अकाउंट आणि करंट अकाउंट. जे जे काही आहेत 5 कंडिशन, त्यापैकी आज आपल्याला किती कंडिशन विचारल्या? 3 कंडिशन विचारल्या. त्यापैकी कॅपिटल आहे, जनरल रिझर्व आहे या ठिकाणी आणि प्रॉफिट अँड लॉस. हा जो काही प्रॉफिट अँड लॉस आहे हा ट्रान्सफर करायचा आहे कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला आणि जो काही बॅलन्स आहे तो ओल्ड पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करायचा ओल्ड रेशोनुसार. ओके, तर हा जो काही बॅलन्स ट्रान्सफर होईल कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला, ओल्ड पार्टनरला डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर ऍडव्हान्स सस्पेन्स आहे. ऍडव्हान्स सस्पेन्स हा जो काही आहे तर डायरेक्टली पार्टनरला दिला जातो. मग पार्टनरला जर दिला जात असेल तर हा जो काही बॅलन्स आहे जशाच्या तसा आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. कारण की ऍडव्हान्स सस्पेन्स म्हणजे हा कोणाला दिला जातो? फक्त आणि फक्त कॅपिटल जो काही पार्टनर असतात, कॅपिटल फंड असतो तो त्याच्यामधून डिस्ट्रीब्यूट केला जातो फक्त पार्टनरला. आणि पार्टनरला जर दिला जात असेल तर हा बॅलन्स फक्त आणि फक्त पार्टनरला डिस्ट्रीब्यूट होणार. ओके, मग हा जो काही बॅलन्स आहे ऍडव्हान्स सस्पेन्स जो काही आहे तो सुद्धा ट्रान्सफर होणार कॅपिटल अकाउंट डेबिट साइड बट ओल्ड पार्टनर डिस्ट्रीब्युशन ओल्ड रेशोनुसार. कॅश बॅलन्स दिलेला आहे 30,600. हा बॅलन्स ट्रान्सफर होईल असेटला. बॅलन्स कुठे ट्रान्सफर होईल? असेट साइडला. ही झाली आपली टोटली बॅलन्स शीट ट्रान्सफर. त्यानंतर नेक्स्ट काही कंडिशन दिलेले आहेत. त्या कंडिशन बघा कशा पद्धतीच्या आहेत. त्या कंडिशन मध्ये कंडिशन फर्स्ट दिली बघा.
On a 1st April 2018, Raju was admitted into partnership on following terms. बिझनेस तर स्टार्ट केला होता आदिल आणि समीरला, राईट. मग त्यामध्ये 1 एप्रिल 2018 म्हणजे 1 एप्रिल 2018 ला न्यू पार्टनर बिझनेस मध्ये इनकमिंग झालेला म्हणजे ऍड झालेला आहे आणि ते ऍड होत असताना कोण झालेलं आहे? राजू झालेला आहे, राईट. मग राजू बिझनेस मध्ये आला, बिझनेस मध्ये आल्यानंतर त्याच्या काही टर्म्स अँड कंडिशन होत्या, काही टर्म्स होत्या. ओके, मग त्या टर्म्स कोणत्या आहेत बघा. कंडिशन नंबर फर्स्ट, राजू पेज ₹30,000 ॲज हिज कॅपिटल फॉर 1/4 शेअर्स. कॅटेगरीला 1/4 शेअर्स त्याचा ॲडिशनल कॅपिटल आहे. तो बिझनेस मध्ये येत असताना 30,000 रुपयाचं कॅपिटल दिलं. पण त्याने जर 30,000 रुपयाचं कॅपिटल जर दिलं असेल तर ह्याचे दोन इफेक्ट जे आपण मागच्या क्वेश्चन मध्ये घेतले, तर ह्याच्या मागचे जितके क्वेश्चन झाले त्या सगळ्या क्वेश्चन मध्ये ही ऍडजस्टमेंट मात्र इन्क्लुडिंग आहे. मग त्याचे इफेक्ट काय घेतलेले आपण? फर्स्ट इफेक्ट कॅश बॅलन्स मध्ये ऍड आणि सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला. याची इफेक्ट फर्स्ट कंडिशनचे, राईट. कंडिशन नंबर सेकंड काय आहे? आरडीडी इज क्रिएटेड ॲट 10%. आतापर्यंत आपण आरडीडी मध्ये डिफरंट मात्र घेत होतो, पण आज डिफरंट घ्यायची गरज नाही. आज डायरेक्टली सांगितलं आरडीडी इज क्रिएट ॲट 10% आणि ह्याच्यामध्ये डेटरचा बॅलन्स डायरेक्ट 39,000 रुपीज दिलेला आहे. आणि ह्याच्या अगोदर आपल्याला वेगळी कंडिशन द्यायची, पण आज डायरेक्ट दिलेली आहे. मग आज जे काही कंडिशन असेल तर ह्या कंडिशन मध्ये आरडीडी बॅलन्स 10% ने डिक्रीज करायचा. 39,000 मधून 10% बॅलन्स फर्स्ट इन लेस करायचा आणि सेकंड इफेक्ट मात्र ट्रान्सफर करायचा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. ओके, ही झाली आपली आरडीडी म्हणजे डेटर्सची कंडिशन. ओके, नेक्स्ट कंडिशन आहे थर्ड, राजू पेज ₹15,000 फॉर गुडविल. हाफ ऑफ द सम इज टू बी विथड्रॉन बाय आदिल अँड समीर. ओके, आता गुडविल राजूला दिली. गुडविल दिली म्हणजे काय? बिझनेस मधला कॅश बॅलन्स इन्क्रीज झालेला आहे. काय झालेला आहे? इन्क्रीज झाला. मग जर कॅश बॅलन्स जर इन्क्रीज होत असेल तर टोटली बॅलन्स जो काही गुडविलचा मिळत असेल तो बॅलन्स आपण ऍड करणार कॅश बॅलन्स. कुठे ऍड करणार? कॅश बॅलन्स मध्ये. आणि कॅश बॅलन्स मध्ये ऍड झाल्यानंतर सेकंड इफेक्ट मध्ये रेकॉर्ड करावा लागेल आणि तो सेकंड इफेक्ट रेकॉर्ड केला जाणार आपला कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला. जो काही ओल्ड रेशो असेल त्यानुसार डिस्ट्रीब्युशन राहील आणि ओल्ड पार्टनर. ओके, कंडिशन कळाली गुडविलची. फर्स्ट टू इफेक्ट झाले. त्यानंतर तीच कंडिशन पुन्हा बघा. हाफ ऑफ द सम इज टू बी विथड्रॉन बाय आदिल अँड समीर. आता जो काही 15,000 रुपीजचा गुडविल होता त्यापैकी 50% गुडविल पुन्हा विथड्रॉन केली. विथड्रॉन केल्यानंतर काय करावं लागेल? बॅलन्स मायनस करावं लागेल आणि मायनस करत असताना बॅलन्स जो असेल तो कॅश बॅलन्स मधून डिक्रीज होतोय. म्हणजेच काय? पार्टनर इज अ रिसिव्हर. काय? पार्टनर इज अ रिसिव्हर. आणि पार्टनर जर रिसिव्ह करत असेल तर कॅपिटल अकाउंट डेबिट साइडला म्हणजेच कॅश बॅलन्स मधून लेस आणि कॅपिटल अकाउंट डेबिट साइड. चार इफेक्ट झाले ह्या ऍडजस्टमेंटचे. फर्स्ट पहिला इफेक्ट काय केला? कॅश मध्ये ऍड झाला. सेकंड इफेक्ट काय झाला? कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड. थर्ड इफेक्ट काय झाला? कॅश मधून लेस. आणि फोर्थ इफेक्ट काय झाला? कॅपिटल अकाउंट डेबिट साइड. ऑल डिस्ट्रीब्यूशन ऑफ ओल्ड रेशो. ओके, ऑल डिस्ट्रीब्यूशन ऑफ ओल्ड रेशो. कंडिशन नंबर थर्ड समजले असेल. कंडिशन नंबर फोर्थ, इन्व्हेस्टमेंट वेर रिड्यूस्ड बाय 22,500. राइट, 22,500 रुपीजचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे तो डिस्ट्रीब्युशन 22,500 रुपीजचं जो काही इन्व्हेस्टमेंट रिड्यूस आहे ते ह्या ठिकाणी रिड्यूस म्हणजे काय? कमी करणे. ओके, मग इन्व्हेस्टमेंट मधून 22,500 रुपीज रिड्यूस करायचं आहे म्हणजेच काय? टोटल इन्व्हेस्टमेंट आहे 1,08,000 रुपीज. त्याच्यामधून 22,000 रुपीज काय करायचं आहे? मायनस करायचा आहे. आणि तो बॅलन्स मायनस केल्यानंतर त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइडला म्हणजे टू इफेक्ट घ्यायचे. फर्स्ट इफेक्ट इन्व्हेस्टमेंट मधून लेस आणि सेकंड इफेक्ट मात्र ट्रान्सफर होणार आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. कुठला? डेबिट साइड. हे झाले कंडिशन नंबर 4. कंडिशन नंबर 5, Sunday creditors asked to be valued at ₹62,250. ओके, आता संडे क्रेडिटर्सची व्हॅल्यू सांगितली 62,250 रुपीज. राईट, एवढी व्हॅल्यू सांगितली पण ऍक्च्युअली संडे क्रेडिटर्स किती आपल्याकडे? 63,000 रुपीज. ही कंडिशन वेगळी बघा कशा पद्धतीने 63,000 रुपीज आपल्याला द्यायची होती. काय करायची? ते पे करायची होती. पण आता पे किती करायचे? 62,250 रुपीज. म्हणजेच या ठिकाणी 750 रुपीज देण्याची गरज नाही. म्हणजे तो आपला प्रॉफिट झाला. राईट, मग त्याला आपण काय म्हणून रेकॉर्ड करू शकतो? ॲज अ डिस्काउंट. काय?
ॲज अ डिस्काउंट. मग या ठिकाणी जेव्हा आपण सनी क्रेडिटर्सची ॲडजस्टमेंट रेकॉर्ड करणार तेव्हा 63,000 रुपीज सॉरी 62,250 रुपीज आणि 63,000 या दोघांमधला डिफरन्स जो येईल त्याला आपण जो की टायटल असेल तो डिस्काउंट देणार आणि तो डिस्काउंट दिल्यानंतर सेकंड इफेक्ट ट्रान्सफर होईल आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईड. ओके, दोन इफेक्ट कोण झाले? फर्स्ट इफेक्ट क्रेडिटर्स मधून लेस आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. ओके, नेक्स्ट कंडिशन 6 नंबरची, द व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग इज ॲप्रिशिएटेड बाय 30,000. 30,000 बिल्डिंग लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू वाढली. 30,000 वाढली म्हणजे काय? बिझनेसचा टोटली प्रॉफिट झालेला आहे. काय झालेला आहे? टोटली प्रॉफिट झाला. आणि जर ॲप्रिशिएशन होत असेल तर फर्स्ट इफेक्ट लँड अँड बिल्डिंग मध्ये ऍड काय होणार? लँड अँड बिल्डिंग मध्ये ऍड आणि सेकंड इफेक्ट त्याचा ट्रान्सफर होईल कॅपिटल सॉरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईड. कुठला सुद्धा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. हे झाले आतापर्यंत सहा ऍडजस्टमेंट. त्यानंतर लास्ट कंडिशन काय सांगितलं बघा, capital of Adil and Samir is to be adjusted taking Raju capital as the base. Adjustment of capital is to be made for cash. Right. आता लास्ट कंडिशन मध्ये एक व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. काय सांगितले की ह्या ठिकाणी कॅपिटल आदिल अँड समीरचा दिलेला आहे, पण नवीन जो काही राजूचा कॅपिटल असेल त्याच्या बेसवर न्यू कॅपिटल आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. काय सांगितलं? न्यू कॅपिटल आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग न्यू कॅपिटल कॅल्क्युलेट करत असताना ह्या ठिकाणी आपल्याला एक वर्किंग नोट सॉल्व्ह करावं लागेल. ती मी वर्किंग नोट ह्या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. ओके, आता ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे एक इन्फॉर्मेशन की प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट, कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ न्यू फॉर्म. ओके, आज यानंतर काय करूया आपण? वर्किंग नोट सॉल्व्ह करूया. आणि वर्किंग नोट कोणकोणत्या काय सॉल्व्ह करायचे ते न्यू रेशो आणि त्यासोबत सॉरी आपले काय न्यू कॅपिटल ॲडजस्टची. ओके, आता आपण काय करूया? वर्किंग नोट सॉल्व्ह करून घेऊया. न्यू रेशो आता कॅल्क्युलेट करायचा आहे. न्यू रेशोसाठी आपल्याकडे पार्टनर आहेत. फर्स्ट पार्टनर आहे आदिल, सेकंड पार्टनर आहे समीर आणि थर्ड पार्टनर आहे आपल्याकडे थर्ड पार्टनरचं नाव काय होतं? राजू. राईट, राजू. आदिलचा रेशो आहे ओल्ड रेशो दिला होता 2:1 आणि ह्याचा जो काही इन्कमिंग रेशो होता तो होता 1/5. किती होता? 1/4. किती होता? 1/4. मग आता न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. न्यू रेशो कॅल्क्युलेट करत असताना आता ह्या ठिकाणी फर्स्ट थिंग तुम्हाला बॅलन्सिंग रेशो कॅल्क्युलेट करायचा. काय करायचं? बॅलन्सिंग रेशो. मग बॅलन्सिंग रेशोचा फॉर्म्युला बॅलन्सिंग रेशो इज इक्वल टू 1 मायनस इनकमिंग पार्टनर. इनकमिंग पार्टनर रेशो. आता या ठिकाणी 1 मायनस 1/4 याचा आन्सर काय येईल? 3/4. राईट, हे झालं बॅलन्सिंग रेशो. बॅलन्सिंग रेशो झाल्यानंतर आपण काय करतो? न्यू रेशो कॅल्क्युलेट करतो. मग न्यू रेशो इज इक्वल टू बॅलन्सिंग रेशो इनटू ओल्ड रेशो. आता फर्स्ट पार्टनर कोण आहे? आदिल. आदिलचा बॅलन्सिंग रेशो किती आहे? 3/4 इनटू ओल्ड रेशो. ओल्ड रेशो पैकी फर्स्ट 2 होता आणि दोघांची ॲडिशन किती होती? 3. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 2 6 4 3 12. फर्स्ट पार्टनरचा रेशो आला. सेकंड पार्टनरचा रेशो आदिल नंतर समीर. ओके, समीरचा जो काही बॅलन्सिंग रेशो राहणार तो कंपल्सरी राहणार इनटू त्याचा रेशो होता 1 आणि दोघांची ॲडिशन होते 3. त्याचं दोघांचं मल्टिप्लिकेशन पुन्हा 3/12. राईट, आणि लास्ट पार्टनर कोण आहे आपला? राजू इज इक्वल टू बॅलन्सिंग रेशो ॲज इट इज 3/4. या ठिकाणी आपण बॅलन्सिंग रेशो घेत नाही. त्याचा जो काही रेशो होता तो घेतो 1/4 इनटू 2 + 1 3 आणि दोघांची ॲडिशन पुन्हा या ठिकाणी 3 1 3 4 3 12. म्हणजेच न्यू रेशो आला. न्यू रेशो इज इक्वल टू 6:3:3. याला 3 ने डिवाइड होतो तिघांना. मग आता काय करूया? 3 1 3 3 1 3 3 2 6. म्हणजेच न्यू रेशो इज इक्वल टू 2:1:1. हे झालं न्यू रेशो. आता ह्यानंतर कॅपिटल काढायचं आपल्याला. न्यू कॅपिटल ऍडजस्ट करायचं सांगितलं होता. कॅपिटल ऍडजस्ट करत असताना ह्या ठिकाणी कॅपिटलची वर्किंग नोट असेल न्यू कॅपिटल इज इक्वल टू
या ठिकाणी असेल इनकमिंग पार्टनरशिप, इनकमिंग पार्टनर कॅपिटल, इनकमिंग पार्टनर कॅपिटल इंटू रेसिप्रोकल रेशो, काय राहील इनकमिंग रेसिप्रोकल रेशो. आता इनकमिंग पार्टनरची जे काही कॅपिटल होता तो किती होता 30,000 होता. किती होता 30,000 इंटू रेसिप्रोकल ऑफ रेशो म्हणजे काय की जो त्याचा रेशो होता त्याचा इन्व्हर्स करा, म्हणजे कशा 4/1. 4 वरती घेऊन या पण खाली आलो. रेसिप्रोकल रेशो सोपा आहे. मग आता हे कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन इन 1,20,000. हा झाला टोटली कॅपिटल. कॅपिटल झाल्यानंतर आता हा जो कॅपिटल आहे तिन्ही पार्टनरला वाटून द्यावा लागेल. मग तिन्हीला वाटत असताना फर्स्ट इन आदिल, आदिलला देत असताना टोटल कॅपिटल 1,20,000 इंटू त्याचा रेशो किती आहे 2. तिघांची ऍडिशन किती आहे 2 + 1 + 1 4. ओके, मग यांचं कॅल्क्युलेशन करायचं. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर येईल 60,000 रुपीज. राईट. आदिलचं झालं. सेम ॲज इट इज समीरचं कॅल्क्युलेट करा. समीर इज इक्वल टू 1,20,000 इंटू रेशो 1 डिवाइडेड बाय 4. 4 3 जा 12. सॉरी 4 3 जा 12 म्हणजे 30,000 रुपीज. समीर झाला 30,000. ह्याचं पण 1 आहे म्हणजे लास्ट पार्टनर राजूचा किती आहे पाहिजे बॅलन्स 30,000. राजूचा सुद्धा बॅलन्स येईल 30,000. 1,20,000 इंटू 1/4 इज इक्वल टू 30,000. हा जो काही तिन्ही बॅलन्स आले, हा एक बॅलन्स, हा एक बॅलन्स आणि हा एक बॅलन्स, या तिघांचा इफेक्ट होईल कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड डेबिट साइड. पुढे कॅपिटल अकाउंट डेबिट साइड आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. ओके, याचा इफेक्ट डायरेक्टली घ्यायचा. ह्या वर्किंग नोटचं आपल्याला खूप इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट यायचं की आपल्याला जे काही लेजर पोस्टिंग याच्यामध्ये तिला इन्क्लूड करायचं आहे. ही व्यवस्थितपणे तुम्ही रेकॉर्ड करून घ्या. आता यानंतर आपण काय करूया लेजर अकाउंट ड्रॉ करूया. लेजर अकाउंट साठी बघा तर लेजर अकाउंट कशा पद्धतीने करायचं आहे तो. लाल बटन दाब द्या. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण काय करूया आता लेजर अकाउंट तयार झाले आपले. यावर आपण वर्किंग नोट सॉल्व्ह करून घेतले राईट. मग आता ही जे काही लेजर अकाउंट आहे लेजर अकाउंट मध्ये फर्स्ट आपण बॅलन्स शीट ट्रान्सफर करणार आणि बॅलन्स शीट ट्रान्सफर करत असताना तुमच्याकडे जे काही क्वेश्चन आहे तो तुमच्याकडे अवेलेबल असायला पाहिजे. प्रत्येक क्वेश्चन मध्ये तुम्हाला मी ही इन्फॉर्मेशन सांगत होतो राईट. तुमच्याकडे कमीत कमी किमान क्वेश्चन तरी असायला पाहिजे. मी जो दिलेला असतो तो क्वेश्चन तरी तुम्ही लिहून घ्यावा राईट. मग त्या पद्धतीने आपण काय करूया क्वेश्चन ट्रान्सफर करून घेऊया. आणि क्वेश्चन ट्रान्सफर करत असताना फर्स्ट एक कॅपिटल अकाउंट जो आहे लायबिलिटी साइड ते आपण ट्रान्सफर करूया. लायबिलिटी साइडला दिलेला आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन दिलेला आहे आणि बॅलन्स दिलेला आहे बघा फर्स्ट पार्टनर आदिलचा 90,000 रुपये. किती बॅलन्स आहे 90,000 रुपये. आणि समीरचा बॅलन्स दिलेला आहे 48,800 रुपये. किती आहे 48,800 रुपये. हा झाला फर्स्ट इन बॅलन्स ब्रॉट डाऊनचा म्हणजे कॅपिटल फंड दिला होता तो. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट ऑफ फ्लक्च्युएशन रिझर्व तो तुम्हाला मी शेवटी सांगितलेलं आहे. मी तुम्ही जेव्हा ऍडजस्टमेंट त्याची येईल तेव्हा मी तुम्हाला ती ऍडजस्टमेंट क्लिअर करून देणार आहे. त्यानंतर होता जनरल रिझर्व आणि जनरल रिझर्वचा बॅलन्स दिला होता टोटली 12,000 रुपये. किती दिला होता आपल्याला टोटली 12,000 रुपये जनरल रिझर्व. मग ह्या रेशोनुसार जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट करा. मग डिस्ट्रीब्यूट करत असताना या ठिकाणी टायटल द्या बाय जनरल रिझर्व. डिस्ट्रीब्युशन 2:1 मध्ये 12,000 डिस्ट्रीब्यूट केला तर बॅलन्स येईल 8,000 and 4,000 रुपीज राईट. तो कशा पद्धतीने 12,000 डिवाइडेड बाय 3. ओके, 12,000 डिवाइडेड बाय 3 जर केला तर बॅलन्स येईल तुमचा 8,000 and 4,000 रुपीज डिस्ट्रीब्युशन राईट. आता या ठिकाणी फर्स्ट इन 8,000 आणि 4,000 राईट. हे झालं डिस्ट्रीब्युशन. मग त्यानंतर रिझर्व झाल्यानंतर नेक्स्ट कंडिशन दिली होती सन्ड्री क्रेडिटर्स. काय दिली होती आपल्याला सन्ड्री क्रेडिटर्स आणि सन्ड्री क्रेडिटर्सचा बॅलन्स आहे 63,000 रुपये. सन्ड्री क्रेडिटर्स 63,000 याच्यावर ऍडजस्टमेंट दिलेली आहे. त्यानंतर कंडिशन आहे बिल्स पेएबल. काय आपले बिल्स पेएबल आणि बिल्स पेएबलचा बॅलन्स दिलेला आपल्याला 60,000 रुपीज. किती दिलेला आहे 60,000 रुपीज. हे झाली टोटली आपली लायबिलिटी साइड. असे साइड ट्रान्सफर करायचे होता लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग वर ऍडजस्टमेंट दिलेली आहे. लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंगचा बॅलन्स दिला होता आपल्याला टोटली 75,000 रुपीज. त्याच्यावर ऍडजस्टमेंट अवेलेबल आहेत म्हणून आपण काय करणार इनर कॉलमला रेकॉर्ड करणार.
नेक्स्ट कंडिशन आहे इन्व्हेस्टमेंट 1,08,000. काय इन्व्हेस्टमेंट 1,08,000. याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट म्हणून आपण एन कॉलमवर ठेवली. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन आहे डेटर्स. काय डेटर्स वर सुद्धा ऍडजस्टमेंट दिलेली आहे आणि डेटर्सचा बॅलन्स आहे 39,000 रुपये. डेटर्स झाल्यानंतर गुडविल. ही गुडविल जी आहे तर डायरेक्टली आपल्याला आज कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायची. जर असेट साईडला जर दिली असेल तर डायरेक्टली आपण काय करू शकतो कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करू शकतो. ती म्हणजे असेट साईडला दिलेली गुडविल ट्रान्सफर होईल कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. कुठे होईल कॅपिटल अकाउंट डेबिट साईड. मग कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला ह्या ठिकाणी टायटल द्या टू गुडविल. ओके आणि गुडविल किती दिली 12,000 रुपये. 12,000 चा डिस्ट्रीब्युशन ओल्ड रेशो नुसार 8,000 and 4,000. ओके ही गुडविल ट्रान्सफर झाली. गुडविल नंतर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा ट्रान्सफर होणार याच ठिकाणी पण त्या ठिकाणी टायटल द्यायचं आहे टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके त्याचा बॅलन्स सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड किती केला 12,000 रुपये. 12,000 चा पुन्हा डिस्ट्रीब्युशन 2:1 मध्ये म्हणजे डिस्ट्रीब्युशन सेम होणार 8,000 and 4,000. राईट. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन दिली आपल्याला ऍडव्हान्स सस्पेन्सेस. ऍडव्हान्स सस्पेन्स हे सुद्धा ट्रान्सफर करत होता कॅपिटल अकाउंट डेबिट साईडला. तुम्हाला मी ऍडजस्टमेंट एक्सप्लेनेशन करत असताना कंडिशन सांगितलेली. मग तो सुद्धा कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ऍडव्हान्स सस्पेन्स. ऍडव्हान्स सस्पेन्स त्याचा बॅलन्स सुद्धा 12,000 दिला म्हणजे डिस्ट्रीब्युशन पुन्हा सेम. ओके आणि त्यानंतर बॅलन्स दिलेला आहे कॅशचा. आता काय दिलेला आहे कॅश बॅलन्स दिलेला आहे आणि कॅश बॅलन्स जो आहे तो आपण ट्रान्सफर करणार असेट साईडला कॅश म्हणून. कॅश बॅलन्स दिलेला आपल्याला 30,600 रुपये. किती 30,600. ओके आता ही सगळी झाली आपली ट्रान्सफर डेट. काय झाली ट्रान्सफर डेट. ट्रान्सफर डेट झाल्यानंतर कंडिशन आला. फर्स्ट कंडिशन कॅपिटल फंडची होती 30,000 रुपीज. पार्टनरने काय केलं बॅलन्स आपल्याला प्रोव्हाइड केला होता राईट आणि ते 30,000 रुपीज त्यांना प्रोव्हाइड केल्यानंतर त्याचा फर्स्ट इफेक्ट कॅश बॅलन्स मध्ये ऍड. फर्स्ट इफेक्ट काय होणार कॅपिटल फंड मध्ये ऍड. कोणी दिला होता राजूने. राजूने जर दिला असेल तर राजू कॅपिटल अकाउंट किती होता 30,000. टोटल बॅलन्स 60,600 राईट. मग आता जो काही 30,000 रुपीजचा बॅलन्स येतो तर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला होणार इफेक्ट. हे तुम्हाला इफेक्ट माहिती आहे आता. ओके बाय कॅश अकाउंट आणि पार्टनर नंबर लास्टला 30,000. ही झाली कंडिशन फर्स्ट. कंडिशन नंबर सेकंड गुडविल दिली होती 15,000 रुपीजची. काय सांगितली होती गुडविल दिली होती 15,000 ची बट विड्रॉल सुद्धा होती 50%. काय होती विड्रॉल सुद्धा होती 50%. फर्स्ट टाइम जी काही गुडविल मिळाली होती त्याचा इफेक्ट गुडविल किती मिळाली होती 15,000 रुपये. तर ह्या ठिकाणी आपण काय केलेले गुडविल ट्रान्सफर झाली. गुडविलची टोटल करून घेऊया. टोटल येते 75,600 राईट आणि गुडविलची 15,000 रुपीज. 15,000चा सेकंड इफेक्ट आपल्याला रेकॉर्ड करावा लागेल कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ह्या ठिकाणी टायटल द्या बाय गुडविल अकाउंट. काय द्यायची गुडविल 15,000 रुपीजचं डिस्ट्रीब्युशन 2:1 मध्ये. 2:1 मध्ये काय करायचं आता त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचं आणि डिस्ट्रीब्युशन करत असताना ह्या ठिकाणी बॅलन्स असेल 10,000 and 5,000 रुपीज. गुडविल झाली. गुडविलचे रिटर्न ऑफचे गुडविल काय करते रिटर्न ऑफ करते 15%. 15% रिटर्न ऑफ करत असताना 15% बॅलन्स येतील 15,000च्या 7,500 रुपीज लेस गुडविल बट 50%. ओके मग 50% किती येईल 7,500. आता ह्या ठिकाणी जे काही बॅलन्स आहे 7,500 इकडे डिस्ट्रीब्यूट करून द्यायचा. 7,500 चा डिस्ट्रीब्यूट करत असल्या या ठिकाणी आपण लेस केलेला राईट. मग लेस केलेला बॅलन्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करावा लागेल. या ठिकाणी टायटल द्यायचा टू गुडविल. 7,500 चे डिस्ट्रीब्युशन 2:1 या रेशो मध्ये. 2:1 या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करत असताना या ठिकाणी बॅलन्स येईल 5,000 and 2,500 राईट. हे डिस्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये ही झाली गुडविलची वर्किंग नोट. सॉरी गुडविलची ऍडजस्टमेंट. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन आहे आरडीडी. कोणती आहे आरडीडी म्हणजेच काय डेटर्सची ऍडजस्टमेंट आहे आणि डेटर्सची ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करत असताना डेटर्सचा बॅलन्स दिलेला आहे 39,000 रुपीज. डेटर्स मधून बॅलन्स लेस करायचा 10%. 10% बॅलन्स लेस करत असताना या ठिकाणी आरडीडी 10% बॅलन्स आहे 3,900 रुपीज राईट. मग बॅलन्स किती उरेल आपल्याकडे आता
96. ओके 35,100 रुपीज बॅलन्स आपल्याकडे रिमेनिंग राहील. मग 35,000 हे जे की 3,900 रुपीज लेस केले त्याचा सेकंड इफेक्ट ट्रान्सफर होईल टू RDD म्हणून 3,900. ओके ह्या झाली आपली डेटर्सची कंडिशन. ह्या अगोदर आपण त्याचं कंपॅरिझन घ्यायचं राईट. आता कंपॅरिझन घ्यायची गरज नाहीये. आता नेक्स्ट कंडिशन ह्याच्यानंतरची जी काय आहे तर ती आहे बघा इन्व्हेस्टमेंट वेअर रिड्यूस बाय किती सांगितलं 22,500. इन्व्हेस्टमेंट जी आहे ते रिड्यूस कितीने करायची 22,250 रुपीजनं 22,250 रुपीजनं सॉरी 22,500 ना रिड्यूस करायची. आता हा हे जो काही बॅलन्स आहे लेस आहे. मग लेस करत असताना या ठिकाणी टायटल द्यायचा रिव्हॅल्युएशन. काय टायटल द्यायचा रिव्हॅल्युएशन. हा जो काही बॅलन्स लेस केला त्याचा सेकंड इफेक्ट रेकॉर्ड करत असताना तुम्हाला मी सांगितलं ती कंडिशन सॉल्व्ह करायची. ती कंडिशन या ठिकाणी यूज करायची सॉरी इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशनची राईट. आता या ठिकाणी किती सॉरी ही पहिली आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंट. आता बॅलन्स किती पे करतो आपण 22,500 आणि फ्लक्च्युएशनचा किती होता 15,000 रुपये. मायनस केल्यानंतर किती होतं बॅलन्स 7,500 जे हा लायब्ररी साईडचा बॅलन्स आहे. कोणता लायब्ररी साईडचा बॅलन्स या ठिकाणी आपल्याला तो मायनस करायचा. त्याचा फक्त इफेक्ट एवढाच होतो राईट. हे झाल्यानंतर नेक्स्ट कंडिशन दिली होती लँड अँड बिल्डिंगची आपल्याला राईट. आणि लँड अँड बिल्डिंगची कंडिशन देत असताना त्यांनी काय सांगितलं होतं आपल्याला 30,000 ॲप्रिशिएट करायचं आहे. काय करायचं आहे ॲप्रिशिएट करायचं आहे 30,000 म्हणजे ॲड ॲप्रिशिएशन 30,000 म्हणजे बॅलन्स होईल 1,05,000. जे 30,000 रुपीजचा बॅलन्स वाढला तो रेकॉर्ड करायचा क्रेडिट साईडला बाय लँड अँड बिल्डिंग 30,000 रुपीज. ओके आणि यानंतर आपल्याला कॅपिटल ऍडजस्ट करायला सांगितलं होते ते आपण कॅपिटल ऍडजस्ट हे जे काय आपण क्लोज करत असताना आपण रेकॉर्ड करूया. ओके तर या ठिकाणी टोटल करण्या अगोदर लास्ट कंडिशन आपली बाकी आहे कोणती संडी क्रेडिटर्सची. संडी क्रेडिटर्स आपल्याला सांगितलं होतं त्यांनी 60 बघा संडी क्रेडिटर्सचा बॅलन्स होता आपला 62,250 रुपीजचा आउटर कॉलमला. ओके मग ह्याच्या बदला डिफरंट किती होतोय 750 रुपीज. याचा सुद्धा इफेक्ट आपल्याला घ्यावा लागेल. मग हा जो काही बॅलन्स लेस होतोय कमी होतोय 63 द्यायचे होते आता किती द्यायचे 62,250 रुपये म्हणजे किती कमी द्यायचे आता 750 म्हणजे हा काय झाला आपला डिस्काउंट. आणि हा रेकॉर्ड होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड बाय संडी क्रेडिटर्स. किती असेल 750. सगळ्या कंडिशन आपल्या सॉल्व्ह झालेल्या आहेत राईट. सगळ्या कंडिशन सॉल्व्ह झाल्यानंतर आता आपल्याला टोटल करायची. टोटल करत असताना प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची टोटल करूया. फर्स्ट इन टोटल करत असताना दोन्ही साईडची टोटल करायची. क्रेडिट साईड टोटल जास्त आहे किती आहे 30,750. इकडे सुद्धा 30,750. 30,750 मधून जो काही वरचा बॅलन्स आहे तो मायनस करायचा. बॅलन्स मायनस केल्यानंतर बॅलन्स होतो आपल्याकडे 19,350 रुपये. किती होतो 19,350 रुपये. ओके आता ह्या ठिकाणी 19,350 रुपये बॅलन्स 19,350 रुपये आले. मग ह्याचं डिस्ट्रीब्युशन करा. त्याला पहिले टाकून देऊया टू रिव्हॅल्युएशन अकाउंट बॅलन्स ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. तुम्ही हा फक्त इकडच्याच कॉलम मध्ये लिहायचा इकडे जाऊ द्यायचा नाही. ओके आता त्यानंतर आपण ह्याचं डिस्ट्रीब्युशन करूया. डिस्ट्रीब्युशन करत असताना बॅलन्स येईल 12,900 म्हणजे 12,900 आणि नेक्स्ट जो बॅलन्स असेल तो असेल 6,450 रुपीज राईट. हा त्याचा डिस्ट्रीब्युशन असेल. हे असेल आदिल अँड समीर राईट. हा जो बॅलन्स आला तो कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करा. कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करत असताना या ठिकाणी बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके किती आलं 12,900 6,450 रुपीज. आता जी काही लास्ट कंडिशन आपण वर्किंग नोट सॉल्व्ह केली ती कॅपिटलची ती ॲज इट इज ट्रान्सफर करून घेऊया. कॅपिटल अकाउंट कोणाकोणाचं नाव होतं आदिल समीर आणि राजू. ओके फर्स्ट पार्टनरला होता 60,000 सेकंडला होते 30,000 थर्डला होते 30,000. हे तिघांची ॲडिशन किती होती 1,20,000. हाच बॅलन्स जसा तसा कॅपिटल अकाउंट डेबिटचा ट्रान्सफर करा टू कॅपिटल कॅश बॅलन्स टू कॅश अकाउंट आणि ह्या ठिकाणी द्या कॅपिटल ॲडजस्ट. काय होते कॅपिटल ॲडजस्ट.
फर्स्ट पार्टनरला असेल 60, सेकंडला असेल 30 आणि लास्टला असेल 30,000. राईट, ही झाली कॅपिटल ॲडजेस. आता करायची टोटल. टोटल करत असताना दोन्ही साईडची काय आहे ती कंपॅरिझन करायची. ओके, आता दोन्ही साईडची टोटल करत असताना फर्स्ट स्टेप सगळ्या पार्टनरची टोटल करत असताना लास्ट पार्टनर आपण क्लोज करूया. लास्ट पार्टनरची टोटल आहे 30,000, डेबिटला सुद्धा 30,000. राईट, 30 दोन्ही साईड टोटल इक्वल होती. आता पार्टनर फर्स्टची टोटल करूया. आता पार्टनर फर्स्टची जी टोटल आहे ती डेबिट साईड जास्त आहे, सॉरी क्रेडिट साईड जास्त आहे, डेबिटपेक्षा क्रेडिट साईड जास्त आहे. क्रेडिट साईडची टोटल आहे बघा 1,20,900. किती? 1,20,900. सॉरी, या ठिकाणी टोटल करूया 9,000, 10,800 अँड 8,000 अँड 12,900. टोटल येते बघा 90 हा बघूया किती 1,20,900. 1,20,900. 1,20,900. पार्टनर नंबर सेकंडची पण टोटल करून घेऊया. पार्टनर नंबर सेकंडची टोटल येते 60 सॉरी ह्या ठिकाणी टोटल करून घेऊ आपण. आता जी काही टोटल आहे तर ती टोटल कशा पद्धतीने ते चेक करा. 48,800, 4,000, 5,000, 6,450 रुपीज. तर टोटल येते 64,050 रुपीज. किती? 64,050 रुपीज. डेबिट सुद्धा रेकॉर्ड करा 64,050 रुपीज. राईट, 64,050 रुपीज झाल्यानंतर आता ह्याच्यामधून हा बॅलन्स जो काही मायनस होतोय ह्याची टोटल केल्यानंतर ह्याच्यामधून हा बॅलन्स मायनस करायचा आणि जो काही बॅलन्स येतो फर्स्ट पार्टनरचा येतो 31,900 अँड सेकंड पार्टनरचा बॅलन्स येतो 19,550 रुपीज. यांची फर्स्ट ह्यांची टोटल करा, त्यामध्ये ते मायनस करा, बॅलन्स होते 19,550 रुपीज. हे जे काही बॅलन्स आहे हा पूर्णपणे झाल्यानंतर आता हा जो काही बॅलन्स आला तुमचा ह्याला टायटल द्यायचं आहे टू कॅश अकाउंट. काय करायचं आहे? टू कॅश अकाउंट. कारण की हा बॅलन्स आपल्याला पेड करायचा होता. आता तो जो काही बॅलन्स आहे आपण पेड करूया. जो काही कॅपिटल फंड आहे आपल्याकडे अवेलेबल तेवढा, त्या कॅपिटल फंडमधून तेवढा बॅलन्स काय करूया पेड करून टाकूया. फर्स्ट ह्याची या ठिकाणी ह्याची काय करायची जी काही टोटल असेल ती टोटल करून घेऊया. टोटल करत असताना ह्या ठिकाणी बॅलन्स आहे बघा 600 मधून 500 गेले, 100 उरले, 5 मधून 7 जात नाही, 15 मधून 7 गेले, किती होतील 8 आणि 6, 68,100 रुपीज. राईट, त्याच्यामधून ही दोन्ही बॅलन्स काय करायचे मायनस करायचे. फर्स्ट इज 31,900, 19,550 रुपीज. पहिल्या पार्टनरचं नाव अदिल कॅपिटल, सेकंड पार्टनरचं नाव समीर कॅपिटल. दोन्हीचा बॅलन्स काय करायचा आहे लेस करायचा. 68,100 मधून हा पूर्ण बॅलन्स काय करायचा आहे मायनस करायचा आणि बॅलन्स जर मायनस केला तर बॅलन्स होतो आपला 16,650 रुपीज. किती होतो 16,650 रुपीज. आता काय करायचं फायनली दोन्ही साईड टोटल करायची. कोणकोणती? असेट अँड लायबिलिटी. असेट अँड लायबिलिटी जर टोटल केली तर टोटल करत असताना दोन्ही जे काही साईड आहे आपल्या कशा आल्या पाहिजे इक्वल आल्या पाहिजे आणि टोटल यायला पाहिजे आपली जी काही आहे ती 2,42,250 रुपीज. 2,42,250. इकडं सुद्धा तेच टोटल येते. टोटल तुम्ही व्हेरीफाय करून बघा. ओके, अशा पद्धतीने आपल्याला आजचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. आजच्या क्वेश्चनमध्ये कोणत्याही प्रकारचा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा जे काही कमेंट्स आहेत त्या कमेंट्समध्ये सुद्धा टाकू शकता की अशा पद्धतीची कंडिशन आम्हाला जमलेली नाही तर त्या कंडिशनवर आपण पुन्हा काय करूया रिप्लाय पाठवूया. ओके, थँक्यू.